हाँ ओके सर। आज या ठिकाणी ग्रामपंचायत रांजणगाव यांची निवेदन प्राप्त झाली होती की सदर ठिकाणी चिकन मटन असं मच्छी यांचं शाळेजवळ अतिक्रमण झालं आहे आणि त्या अतिक्रमणामुळे तिथं ते घाण टाकून चिकन मटन जे वेस्टेज असतं ते टाकल्यामुळं सदर मुलांना त्या गोष्टीचा त्रास होत असल्याने सदर इथं आज कार्यक्रम झाला असता सदर ठिकाणी लहान मुलांनी ती कैफियत मांडल्यामुळे तात्काळ इथं आता कारवाई झालेली आहे। तसेच मुलींनी छेडछाडीबद्दल बरंच तक्रार केली आहे, तर त्याबद्दल इथं दामिनी पथकच्या मॅडम आल्या होत्या। त्यांना सांगितलेलं आहे की कुठेही जर छेडछाड वगैरे होत असेल तर तात्काळ 112ला कॉल करा, दामिनी पथकाला कॉल करा। त्या ठिकाणी येऊन तात्काळ जे रोड रोमिओ आहे त्याचा बंदोबस्त करता येईल व एक भयमुक्त रांजणगाव MIDC आणि वाळूज MIDC हे आपल्याला साकारता येईल। त्यामुळे नागरिकांना आणि मुलींना हेच आव्हान आहे की कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ 112 या टोल फ्री नंबरवर कॉल करा। आपलं समस्येचं निवारण एक 5 ते 10 मिनिटात करण्यात येईल। तसेच रांजणगाववासियांना आणि वाळूजवासियांना विनंती आहे की त्यांनी कुठेही अतिक्रमण करू नये। अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्ही ते तात्काळ अतिक्रमण काढू, जेणेकरून रहदारी पूर्ण मोकळी होईल व लोकांना मोकळा श्वास घेता येईल। तर छेडछाडीच्या तक्रारी येतात आणि शाळेच्या टायमिंग वेगवेगळ्या आहे, तर ते कसं हँडल करणार तुम्ही? जसं की आपले पेट्रोलिंग वाहन आहेत, आपले 112 आहे, पार्सल आहे, टू मोबाईल आहे, 112 नंबर टोल फ्री नंबर आहे। तिथं कुठं कोणाला अडचण असेल हा टोल फ्री नंबर जो ऑल महाराष्ट्र आहे, फक्त आपल्या रांजणगाव MIDC पुरता किंवा याचा पुरता हा टोल फ्री नंबर नाही। आपला कुठेही केव्हाही अडचण आल्यास 24 hours बाय 7 हा नंबर चालू असतो। आपल्या तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला ती गाडी पोहोचून आणि आपली जी समस्या आहे ते निराकरण करण्यात येईल। धन्यवाद। दोघांनी मिळून रांजणगाव येथील माउंट व्हॅली शाळा त्याच्या बाजूला चिकन मटनचे दुकान होते। आम्ही वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु त्या लोकांनी कुठलेही अतिक्रमण त्याचं काढलं नाही। त्यामुळं आज दोघांनी मिळून संयुक्त अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली आणि ते अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं। जेथे आज अवैध दुकानं होते ते चिकन मटनचे। सर यापुढं नागरिकांना असं आवाहन करण्यात येतं की आपले दुकान वगैरे जे ते मागे घ्यावं, जेणेकरून रस्त्याची वाहतूक वगैरे सुरळीत होईल। मुख्य रस्ता जो आहे वारंवार तिथं ट्रॅफिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। सर सातत्यानं अतिक्रमणाच्या तक्रारी केल्या जातात, तर यापुढं काय कारवाई करण्यात येईल? यापुढं तक्रारी आल्यानंतर लगेच मोहीम राबवून त्या अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल। अशा काही तक्रारी आलेल्या आहे का आता? ज्या आल्या होत्या त्याच्यावर आपण कारवाई केली। या निमित्ताने रांजणगाववासियांना काय आवाहन करणार? रांजणगाववासियांना आवाहन याद्वारे करण्यात येते की आपण आपले दुकानं जे आपल्या जेवढी जागा आहे त्या पद्धतीनंच हे करावं, जास्त अतिक्रमण वाढू नये।